नमस्कार. महाराष्ट्र ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आपण पुण्याला आलेलो होतो, तर पुण्यावरून आता आपण चाललेलो आहे मांढर देवी काळूबाई. सोबत मामा येते. मामांना तुम्ही सर्वजण ओळखता. तर मामा आणि आम्ही मांढर देवी काळूबाईला चाललेलो आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करतो आणि महाराष्ट्रामधले गड किल्ले असतील, तीर्थक्षेत्र असतील किंवा वनस्पतींची ओळख असेल, तर असे संस्कृती, परंपरा, धर्म सगळ्या गोष्टीवरचे ब्लॉग आपण बनवतोय आणि आपल्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र ब्लॉग म्हणून. तर याच्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. बघा, आम्ही टू व्हीलरवर आता चाललेलो आहे आणि आता घाट चालू झालेला आहे. हा, घाटाच्या पायात आहे आपण. हा, तर किती किलोमीटर घाट आहे मामा? 14 किलोमीटर घाट आहे. 14 किलोमीटरचा घाट आहे. तर घाटातले तुम्हाला मेन सीन आणि वरती जाणारा, वर गेल्यावर तुम्हाला मांढर गावची काळूबाईचं दर्शन पण इथं घडवणार आहे आम्ही. आणि हो हो, तुम्हाला सर्व माहिती सांगितलं जाईल. तर एकदम बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. चला, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं सर्व काही माहिती दाखवतो. हा बघा, आपण चाललेलो आहे काळूबाईला. हा काळूबाईचा घाटाला सुरुवात झालेली आहे. हा 14 किलोमीटर घाट उंच. या घाटावरून जाऊन आपल्याला बघा, हा समोर जो डोंगर दिसत आहे, तर या डोंगरावर जायचं आहे. धुक्क आलेलं आहे थोडं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं आणि धुक्क आलेले असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ क्लिअर दिसू शकत नाहीये. तरी पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हा समोर जो डोंगर आहे, त्या डोंगरावरती आई काळूबाईचं निवासस्थान आहे आणि आपण या गडावर जाणार आहे. हे मांढर गाव खाली ना. हे बघा, इथं डोंगराच्या खाली तुम्हाला जे हे गाव दिसतंय छोटं, हे आहे मांढर गाव. आणि हे मांढर गावचेच का वर गडावर आई काळूबाई. हे बघा, हे जे समोर गाव दिसतंय तुम्हाला, हे मांढर देवी काळूबाई. आणि हे बघा, अशा प्रकारे इथून आपण वरती जाऊ राहिलेलो आहे मांढर देवीला. हा, आख्या गडाला. हे बघा, गाडीवर जाऊ राहिलेले आम्ही. बघा, तिथं कसलं पाणी आलंय, काय पाऊस झालेला आहे. पाऊस झालेला आहे बघा. इकडं रस्ता पूर्ण ओला झालेला आहे. इतका पाऊस होऊन गेलेला आहे इकडं मांढर गाव देवी. झाड, रस्ता हिरवा झाला बघा, रस्ता. अरे बापरे, इतका पाऊस झालेला आहे बघा. चैत्री मधला पाऊस आहे. अशा प्रकारे पाऊस झालेला आहे इकडं. खूप पाऊस झालाय. आता आम्ही हे जाऊ राहिलेले गडावर. बघा, गडावर जाण्याचा घाट आहे आणि ह्या ज्या गडावरती जी झाड आहे ती पूर्ण असं साग आहे. सर्व पूर्ण साग आहे आणि पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे बघा. तर तुम्हाला अशीच माहितीसाठी व्हिडिओ बघत राहा. आपण जसा गड चढत जाऊ, जशी काही माहिती तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, रस्त्याने अशी मंदिरं पण येते. हे आई काळूबाईचे पादुकाच आहे वाटतं. पाऊल ते मंदिर आहे, छोट मंदिर आहे. हा, हे बघा, झाडांना कसे गतोडे बांधलेले ते. हे बघा, पाठीमागे बघा, हे झाड आहे तुम्हाला इथे. हे बघा, कसे गतोडे बांधले काळ्या कपड्यात वगैरे. हे बघा, हे बघा, हे कपड्यात बांधलेले ते. जादूटोणा केलेला आहे बघा. आजही लोक कॅम्प्युटर आणि विज्ञान युगामध्ये जगत असताना आजही लोकांना किती मंत्रतंत्र चालतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा बघा, असा घाट आहे. या घाटामधून बघा, वरून आहे ना दरडी बिरडी कोसळू शकतात, येऊ शकतात. पावसाळी इथं भीती असते. हा बघा, हा घाट काळूबाईचा. मांढर देवी आई काळूबाई.
आणि हा जादूटोण्याचा गड म्हणून सुद्धा ओळखला जातो. कारण आजही जादूटोणा जर निर्मूलन झालेला असेल तर आजही इथं खूप असा जादूटोण्याचे प्रकार होतात या गडावर. अनेक लोकांची श्रद्धा, भावना आणि विश्वास आजही त्याच्यावर आहे. हे बघा, आपण गडावर आलेलोच आहे. बघा, हा जो तुम्हाला संपूर्ण गड दिसतोय, हा बघा, हा सर्व गड आहे. हा बघा खाली परिसर, हे मांढरगाव खाली. हे बघा खाली जे दिसत आहे हे मांढरगाव आहे. हे बघा, आता आपल्याला वरती जायचंय. हे बघा काय रस्त्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे हा मांढर देवीचा घाट. हा बघा, हा मांढरगड. खालचा जो परिसर आहे, हा परिसर दिसतोय तुम्हाला. बघा, अशी खोलदरी आहे, खूप खोलदरी आहे. चौदा किलोमीटरचा घाट आहे. आपण घाट चढून वरती आलेलो आहे. आता थोडासा सपाट एरिया लागलेला आहे आपल्याला. बघा, आता घाट चढून आपण वरती आलेलो आहे. आता इकडच्या बाजूला बघा, हा इकडं पलीकडच्या बाजूला एक पूर्व पश्चिम आहे का, पूर्व आहे का, दक्षिणेकडला भाग आहे. आपण आता पूर्वेला चाललोय, हा रस्ता पूर्वेला चाललाय. आणि हा इकडं महाबळेश्वरचा परिसर दिसतो. बघा, हे बघा, हे दुःख आहे, छोटा डोंगर आहे इकडं. बघा, हे छोटा डोंगर आहे इकडे. या बाजूला महाबळेश्वर सातारा जिल्हा लागतो. आणि इकडं हे भोर तालुका पुणे जिल्हा लागतो. पुणे जिल्ह्याचं शेवटचा सरहद्द ही भोर तालुका पुणे जिल्हा. आणि हे पुणे जिल्ह्याचे सरहद्द संपल्यानंतर खाली सातारा लागतो. सातारा, वाई, महाबळेश्वर हा परिसर लागतो. चला आता सपाटीवर आलोय. मंदिर परिसराकडे गेल्यावर तुम्हाला फोटो दाखवतो. हे बघा, आपण हा जो खाली घाट दिसतोय या घाटाने वरती आलेलो आहे. आणि तुम्हाला हे जे गाव दिसतंय बघा, हे मांढरगाव आहे. बघा, हे बघा, हे मांढरगाव. इथून आपण वरती आलो. बघा, हा रस्ता आहे. आणि हे समोर आहे ना, समोर इथं आहे मांढरदेवी काळूबाई. आता इथं असा रस्ता आहे बघा, इथं असा रस्ता आहे का, इकडनं बी खोल दरी आहे खाली. इथं वाचण्यासाठी चान्स नाही. हा बघा, ही खाली अशी खोल अशी दरी आहे इकडं. इकडं खाली सातारा जिल्हा लागला. आणि इथूनच हे बघा, ही दरी. आणि इथूनच इकडं हे बाजूला केलं का इकडे मोठी खाई लागते. फक्त गाडी जायला फक्त रस्ता आहे, बाकी काहीच नाही. आणि आता हे जे समोर दिसतंय त्या इथं समोर आपल्याला मंदिर आहे, काळूबाईचं मंदिर. हो, हे बघा, आता इथं जवळ आलेले आहे गाव. मंदिर जवळ आलेले आहे. आई काळूबाई मांढरदेवी. बघा, तुम्ही म्हणता ना आजही जादूटोणा नाही, तर बघा आजही जादूटोणा नाही. बघा, या झाडाला कोणी खिळे ठोकलेली आहे ती. बघा, कोणी खिळे ठोकलेली आहे ती, कोणी बाहुल्या अडकवलेल्या आहे ती, कोणी काय गथुडे टांगलेली आहे ती. आजही विज्ञान युगामध्ये बघा, आजही फोटो येते. आजही विज्ञान युगामध्ये तुम्ही म्हणता मंत्र तंत्र टोटके टाटके नाही, मग हे काय? आजही या गडावर तुम्हाला आजही पाहायला मिळते लिंबू ठोकलेले, बावल्या अडकलेल्या, कपडे धुतलेले. हे बघा, आजही आहे. म्हणजे ताजे लिंबू ठोकलेले. बघा, ते लिंबू ठोकले ताजे, बावले आहे ते. आजही आहे ते. मग आजही बी शक्त्या जगामध्ये आहे ती, परंतु तुम्हाला ती नजर नाही ती. बघा, हे झाडाला बघा, एक थोडे आजच नारळ बांधलेले आहे.
नमस्कार मित्रांनो बघा, हे आपण आई काळूबाईच्या गाभाऱ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहे. आई काळूबाई, मांढरदेवी काळूबाई हे ठिकाण कुठे आहे तुम्हाला जर माहिती पाहिजे असल्यास तर हे आहे मांढरगाव, भोर तालुका, पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये आई काळूबाई, मांढरदेवी आई काळूबाईचं हे देवस्थान आहे. आपण देवस्थानाच्या चौथऱ्यामध्ये आलेले आहेत. यावर आईचा सभामंडप दिसत आहे. हे भव्य आणि दिव्य बघा काळूबाई देवस्थान असं नाव दिसत आहे. आता आपण दर्शनासाठी मंदिराकडे जाऊ राहिलेलो आहे. हे पुढे मामा जाऊ राहिलेले आहे ती आणि आपण आता देवीच्या दर्शनासाठी जाऊ राहिलो आहे. तर बघा हे समोर तुम्हाला हे मंदिर दिसत आहे आणि मंदिर दिसत आहे. तर बघा हे पायऱ्या आहे ती, या पायऱ्या चढून वरती आईच्या मंदिराकडे जावं लागते. देवी आई काळूबाईच्या मंदिराकडे जावं लागते. बघा हे पहिले पायरीचं आपण दर्शन घेतोय आणि दर्शन घेऊन आपण आता इथून चढायला सुरुवात करूया वरती. तर बघा आई काळूबाईच्या मंदिराकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या लागतात. दगडी कोरीव सुंदर अशा पायऱ्या कोरून बनवलेल्या आहे ती. आज गर्दी कमी आहे आणि गर्दी कमी असल्यामुळं आमचं दर्शन एकदम व्यवस्थित होणार आहे. बघा, परंतु गाभाऱ्यामध्ये कुठल्याही मोबाईलवर शूटिंग फोटो वगैरे काढून देत नाही ती, त्यामुळे फक्त शूटिंग तुम्हाला बाहेरचीच देणार आहोत. साईडनं दुकान आहे ती. अशा प्रकारे पायऱ्या आहे ती. हळदी कुंकाचा सडा टाकलेला असतो पायऱ्यांवरती आणि हे बघा एकदम जबरदस्त अशा पायऱ्या आहे ती. हे बघा, हे वरतून तुम्हाला खाली दाखवतोय. हा इकडे हे असं बांधलेलं आहे, मंदिराच्या समोर किल्ल्यासारखं बांधलेलं आहे. बघा, हे पुन्हा तुम्हाला खालचा परिसर दाखवत आहे. अशा प्रकारे आपण आता हे वरती जाऊया. बघा वरती चाललेला आहे. हा भगवा झेंडा दिसत आहे, मंदिरावरचा भगवा झेंडा आहे मंदिराच्या चौथऱ्यातला. आणि इथून आपण त्या पायऱ्या बघून घ्या, त्या पायऱ्याने आपण जात आहोत. बघा, तर अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराला अवश्य एकदा भेट द्या. हे बघा, मंदिरावर आल्यानंतर असं म्हणतात की इथं आपली काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी इथं एक देवीचा मुखवटा आहे आणि या मुखवट्याला असे 2 डोळे, तिथं पैसे चिपकवले जातात. हे बघा, यांची मनोकामना पूर्ण होईल म्हणून ते चिपकले आहेत, मामाने चिपकवलेले आहे ते. बघा, तर अशी इथली काही आख्यायिका आहे. आता मी चिपकवत आहे बघा, हे काही चिपकत नाही. हे काही चिपकत नाही. असं माझ्याकडनं एकदा दोनदा झालेलं आहे. बघा, हे चिपकलेलं नाही आहे. आता पुन्हा मी बदलून चिपकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस तिथे हा 1 रुपया चिपकलेला आहे. हे बघा, तिथली आख्यायिका आहे अशा प्रकारे. आणि हे बघा, हा वरचा मंदिराजवळचा परिसर आहे. बघा, हे मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मंदिराजवळ आलेला आहे. मंदिराच्या पुढे झाड आहे. हे बघा, इथे एक छोटंसं मंदिर आहे. इथं काही तांत्रिक क्रिया केल्या जातात. आजही तांत्रिक क्रिया या गडावर होतात आणि जादूटोण्याचा गड म्हणून ओळखला जातो. हे बघा, आईच्या मंदिरासमोर असेही ज्वलंत दीपक चालू असतो. जी लोक हे मंदिर आहे समोर, घंटा आहे, घंटेच्या समोर हे देवी आई काळूबाईचं मंदिर आहे. बघा, हे मंदिर दाखवण्यात आलेलं आहे. हे मंदिरात लोक फोटो काढतात. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, अजून काम चालू आहे. बघा, हे मंदिराचा परिसर आहे. हे आहे मंदिर, हे काळूबाईचं मंदिर, मांढरदेवी काळूबाईचं मंदिर, भोर तालुका, पुणे जिल्हा. तर बघा, हा मंदिराच्या आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मोबाईलच्या साहाय्यानं. आणि बघा, आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. आपण दर्शन घेऊन मंदिरापासून खाली उतरत आहोत. त्या पायऱ्या आपण उतरत आहोत. पायऱ्या उतरून आणि आपण आता पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत. इथून आपण आता महाबळेश्वरला जाणार आहोत. तर बघा, तिथला पण तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात येईल, तिथली पण तुम्हाला माहिती सांगण्यात येईल. तर त्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि आपले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. घेऊन निघालेला आहे आणि निघताना आता आपण वाई मार्गे जाणार आहे. वाईला जाणार आहे. वाईवरून आपण महाबळेश्वरला जाणार आहे. तर महाबळेश्वरचा पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, आता आपण हा जो खाली घाट उतरत आहे हा आहे वाईचा घाट. हा बघा,
समोर हा रस्ता गेलेला आहे आणि आता दिवस मावळतीला पण गेलेला आहे. 5 वाजलेले आहे ते संध्याकाळचे आणि आता आपण या घाटाने खाली जाऊ राहिलेले.